नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळाला. मार्केटमध्ये प्रायजेक्शन बघितले तर प्रायजेक्शन देखील मार्केटने दाखवली. मार्केटमध्ये सेटअप जर बघितलं तर मार्केटनी सेटअप देखील व्यवस्थित पद्धतीने दाखवलेला आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला येतात की नाही येत हे तुम्हाला ठरवायचं आहे. बाकी मार्केटने मार्केटचं काम केलं, तुम्ही तुमचं काम केलं का नाही हे तुम्ही स्वतः ठरवा. ओके. उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे आणि 2 एक्सपायरीच्या मधला ट्रेडिंगचा सेशन आहे. म्हणजे आज जर बघितलं तर मंगळवार, निफ्टीची एक्सपायरी, उद्या बुधवार नॉर्मल डे म्हणजे कुठल्याही इंडेक्सची एक्सपायरी नाही आणि परवा दिवशी गुरुवार म्हणजे सेन्सेक्सची एक्सपायरी. तर 2 इंडेक्सच्या मधला जो दिवस असतो ना तो काहीसा कन्फ्युजन करणारा असतो आणि त्यातल्या त्यात जर प्रायजेक्शन व्यवस्थित नसेल तर मग तो दिवस आणखी डोकेदुखी ठरू शकतो. ओके. तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये लेवल काय बनतं ते, मार्केटमध्ये सेटअप काय बनतोय, सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळू शकतो आणि त्याचबरोबर मार्केटचा संपूर्ण दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ह्या 3 इंडेक्समध्ये सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ पाहताना वही पेन जवळ ठेवा. कुठली गोष्ट तुम्हाला वाटते की बाबा ही लिहून ठेवायला पाहिजे, नोट करून ठेवायला पाहिजे, ती गोष्ट आवर्जून नोट करून ठेवा. आणि ॲनालिसिस व्हिडिओमध्ये शिकताना तुमचे काही डाऊट आहे, तुमचे काही क्वेश्चन आहेत ते कमेंटमध्ये आवर्जून विचारा. चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ पॉज करा आणि सबस्क्राईब करा. कारण की खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. आणि अर्थातच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. ओके. आणि या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय 1500 लाईकची आणि 300 कमेंटची. आय होप तुम्ही कंप्लीट करताय की नाही मी आवर्जून बघणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की किती लाईक केले होते आणि किती कमेंट केले होते. त्यामुळे तुमच्याकडे एक टास्क आहे, हे लाईक आणि कमेंट नक्की करा. ओके. येऊया चार्टवरती. आता इकडे तुम्हाला चार्टवरती खूप काही लाईन, खूप काही हॉरिझॉन्टल लाईन, खूप काही इकडे अलर्ट बिलर्ट बघायला मिळत असतील. बेसिकली एक्सपायरी होती आणि एक्सपायरीमध्ये काही पोझिशन ओपन होत्या आणि त्याच्यामुळे थोडंसं ते ॲनालिसिस केलेलं होतं. ओके. त्यामुळे ते थोडंसं आपण रिमूव्ह करूया. चार्ट थोडासा क्लिअर करूया जेणेकरून काय की तुम्हाला थोड्याशा गोष्टी चार्टवरती व्यवस्थित पद्धतीने समजतील. ओके. ह्या एक्स्ट्रा लेवलच्या की ड्रॉ केलं होतं. बघा मार्केटनी काय केलं, तुम्ही जर बघितलं असेल की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल ना तर मार्केटमध्ये काहीसं कन्सोलेशन आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळू शकतं. कारण की या लेवलवरती हाय होता, ही लेवल तर ब्रेक करणं मार्केटमध्ये आपण बघितलं होतं की खूप कठीण आहे. ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी खूप लो आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती राऊंड लेवलचा सपोर्ट होता. त्यामुळे मार्केटने कन्सोलेशन या लेवलमध्ये केले आणि परंतु कन्सोलेशन करताना देखील मल्टिपल प्रायजेक्शन दाखवले. आता ज्यांना प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचं व्यवस्थित नॉलेज आहे त्यांना समजलं असेल की इकडे कुठला सेटअप बनला होता. आवर्जून कमेंट करून सांगा. ओके. आता मी हे का बोलतो की ज्यांना प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचं नॉलेज आहे त्यांनी सांगा. कारण की अदर जे व्यक्ती आहेत त्यांना नाही समजणार की हे काय सेटअप बनला होता किंवा कशा पद्धतीने मार्केटने मोमेंटम केलं. ओके. आणि वारंवार तुम्हाला मी व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला थोडासा त्रास देत असतो. काही गोष्टी जे काही नॉलेज आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो की बघा की मार्केटमध्ये तुम्ही जर काम करत असाल, मार्केटचं तुम्हाला जर नॉलेज असेल किंवा मार्केटचं तुम्हाला जर काही गोष्टी समजत असेल तर चांगलंच आहे. परंतु तुम्ही बिगिनर असाल किंवा छोटे-मोठे सोशल मीडियावरचे प्लॅटफॉर्म बघून तुम्ही जर मार्केट करण्याचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा. मार्केटमध्ये काय गोष्टी शिकणं गरजेचं आहे हे पहिलं समजून घ्या. मार्केटमध्ये ते शिकल्यावरती त्याचा कशा पद्धतीने मार्केटमध्ये आपण त्याचा त्या एज्युकेशनचा वापर करू शकतो हे थोडं समजून घ्या. प्रॅक्टिस कशा पद्धतीने करू शकतो आणि जे ओव्हरऑल जे मार्केटचं जे स्किल आहे ते कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो हे थोडंसं तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. भलेही मार्केटमध्ये काम करायला थोडासा वेळ लागला, थोडासा टाईम गेला तरी चालेल. परंतु पहिलं जे बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी आहेत ना त्या पक्क्या करा
आणि त्याच्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप मार्केटमध्ये थोडंसं बघताना बाबा की चार्ट कसा बनतोय, की मोमेंटम कशी येते. ओके, हे जे प्रीमियम असतात ते कशा पद्धतीने डिके होतात किंवा प्रीमियम एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियमची हालचाल काय होती. बघा, जे लास्ट 10 वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा लास्टचे जर 5 ते 6 वर्षापूर्वी बघितलं ना, तर प्रीमियम जो डिके व्हायचा ना, तो असा होत होता. ओके, कळतं तुम्हाला असं. परंतु आता काय होतं, प्रीमियम डिके असा होतो आणि इकडे असा. समजतं सांगण्याची पद्धत काय आहे, की ऑप्शन सेलिंगमध्ये पण मार्केटमध्ये ज्यावेळेस प्रीमियम डिके होतो ना, त्यावेळेस आजकाल त्याच्यामध्ये पण प्रीमियम डिके लवकर होत नाही आणि मग तो सडनली डिके होतो. ते पण मोस्टली जर बघितलं तर 3 PM नंतर. त्यामुळे ऑप्शन सेलिंग करताना देखील रिस्क फॅक्टर खूप हायर साईड आहे. कारण की काही लोकांचे क्वेश्चन होते, की सर ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे की ऑप्शन बायिंग करायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर आहेत. आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ देखील मी छोटासा 1 मिनिटाचा जो शॉर्ट्स म्हणून आपण केला त्याला रील्स म्हणू, तो करून टाकलेला आहे YouTubeवरती. तर तो एकदा आवर्जून बघा. त्यामुळे थोडंसं म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर मार्केटचे बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी हे तर येणं आपल्याला गरजेचंच आहे. आणि त्याच्यानंतर कसं अजून स्किल डेव्हलप करता येईल, अजून कसं आपल्याला मार्केटमध्ये व्यवस्थित गोष्टी शिकता येईल याचा विचार करत जावा. कशा पद्धतीने शिकायला पाहिजे किंवा सुरुवात कुठनं करायला पाहिजे, हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ देखील सांगितलं होतं, की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल त्याची सुरुवातच कुठून करता यायला पाहिजे, हेच लोकांना समजत नाही. तर ते आवर्जून थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि त्याच्यासाठी प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स आहे, जो की बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी तिकडे शिकवलेल्या आहेत प्राइज ॲक्शन रिलेटेड. आणि फक्त प्राइज ॲक्शन रिलेटेडच नाही, तर त्याचसोबतच माइंडसेट कसा असायला पाहिजे, सायकॉलॉजी कशी असायला पाहिजे, ह्या देखील गोष्टी तिकडे सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंटच्या गोष्टी देखील तिकडे सांगितल्या, म्हणजे तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे तुम्हाला. त्याचसोबत तुमची पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे. जर एखाद्या डायरेक्शनमध्ये रिस्क फॅक्टर हाय आहे, तर त्याला रिस्क मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट तुम्हाला कसं करता आलं पाहिजे. ओके. त्याचसोबत खूप लोकांचं काय होतं, की स्ट्राईक प्राईस सिलेक्शन त्यांना इतकीशी व्यवस्थित समजत नाही. स्पेशली ज्या इंडेक्सची एक्सपायरी असते ना, तिकडे स्ट्राईक प्राईस सिलेक्शन हा खूप मोठं गोष्ट आहे, की तिकडे आपल्याला ती जमली पाहिजे. आणि ह्या बऱ्याचशा ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या लोकांना माहिती नसतात. ओके. रिस्क मॅनेजमेंट हा एक वेगळा प्रकार आहे. त्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये भरपूर गोष्टी आहेत. त्या देखील तुम्हाला ते करता आला पाहिजे त्याचा अभ्यास. ओके. आता काय होतं, की कोणी लोकं बोलतात, की "सर, आम्ही अमुक ठिकाणी कोर्स केला, परंतु आम्हाला नाही समजला. तमुक ठिकाणी कोर्स केला, पण आम्हाला नाही समजला." तर ते तुम्ही मेंटॉर निवडताना कसं काय बघताय तुम्ही ते ते पहिलं समजून घ्या. तुम्ही जो मेंटॉर निवडतोय, तो त्या खरोखर मार्केटमध्ये स्वतः काम करतोय का? का उगाचच तुम्हाला शिकवायचं म्हणून करतोय? कारण की बघा, फक्त लोकांना सांगणं ही एक वेगळी गोष्ट आहे. परंतु स्वतः काम करून त्यातनं अनुभव घेऊन लोकांना सांगणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कोणाकडे शिकताय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, की ज्या व्यक्तीलाच नॉलेज कमी आहे किंवा व्यक्तीला समजत नाही मार्केट, त्याच्याकडे जर तुम्ही शिकत असाल, तर तुम्ही कितपत तिकडनं नॉलेज गेन करणार आहे, हे तुम्हाला तुमचा क्वेश्चन पडायला पाहिजे. ओके. सो शिकणं तर गरजेचंच आहे आणि ते शिकायलाच पाहिजे. त्याच्यानंतरच विचार करायचा. शिकल्यानंतर काय करायचं, की काम करायचंय की नाही करायचंय, याचा विचार करायचा आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा जो रोडमॅप आहे, त्या रोडमॅप थोडंसं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, की ह्या गोष्टी बाबा हे शिकणं गरजेचं आहे. ओके. तर प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग त्याच्यामध्ये आता बोलताना बोलतो, की फक्त प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. परंतु त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी ज्या की मॅनेजमेंट रिलेटेड आहेत, ज्या की सायकॉलॉजी रिलेटेड देखील शिकवलेल्या आहेत. त्यामुळे ज्या मित्रांना जॉइन करायचं असेल, त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. ओके. मी तुम्हाला इकडे दाखवतो आणि कालचा थंबनेल थोडंसं समजून घ्या बघा. काल आपण काय बघितलं होतं, निफ्टीचा एक्सपायरीचा सर्वात मोठा सेटअप. ओके. इकडे जर बघितलं तर काय सेटअप होतं, ज्यानंतर मार्केटनी पूर्ण डायरेक्शन दाखवलं. ह्या जो 2 लेव्हल तुम्ही बघितल्या, तर एक सुंदर असा डबल टॉपचा सेटअप इकडे बनला होता. आता काय होतं, की जी ओल्ड पद्धत आहे ना डबल टॉपची, ती ओल्ड पद्धत काय माहिती आहे इकडे, ही नेकलाईन आणि ही नेकलाईन झाल्यावरती मग डबल टॉप, अशी ही ओल्ड पद्धत आहे आणि भरपूर लोकं ह्या पद्धतीने शिकलेले देखील असतील
आणि काही लोकांना वाटतं की आम्हाला तर सगळे सेटअप माहिती आहे. परंतु रिॲलिटीमध्ये जर बघितलं तर फक्त सेटअप माहिती आहे म्हणून चालत नाही. तो सेटअप कुठे बनतोय, त्या सेटअपचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, त्या सेटअपमध्ये रिस्क किती असायला पाहिजे, ओके. त्या सेटअपमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कुठून येतो, कुठला सेटअप कशा पद्धतीने मोमेंटम देतो. आत्ताच त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवलं की खूप लोक डबल टॉपला काय करतात की इकडे आणि ही एक नेकलाईन आणि इकडनं विचार करतात की मार्केट इकडनं आहे. हे खूप ओल्ड स्कूल झालं. इकडे मार्केट ही मोमेंटम पूर्ण गेलेली असते तोपर्यंत. म्हणजे म्हणतो ना आपण की जी मलाई असते दुधावरची ती कोणीतरी दुसरंच घेऊन जातं आणि आपल्याला फक्त राहिलेलं खालचं दूध मिळतं. ओके, तर तशा पद्धतीचा काय तो सेटअप झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला सेटअप माहिती आहे, नाही आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही समजून स्वतःच समजून घेता की ही गोष्ट मला माहिती आहे की बेरिश फ्लॅग एंड पोल कसा बनतो, इन्साइड कॅन्डल काय, हे सगळे सेटअप तुम्ही भरपूर वेळा ऐकले असतील. परंतु खरं सांगायचं झालं तर ते सेटअप कशा पद्धतीने काम करतात ना, हे तुम्हाला माहितीच नाहीये. आता ज्या मित्रांनी ऑलरेडी प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स केलेला आहे, त्यांनी एक्सपिरियन्स शेअर करू शकता की तुम्ही सेटअप आधी तुम्हाला देखील माहिती होते. तुम्ही कशा पद्धतीने त्या सेटअपवरती काम करत होते आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स केल्यानंतर त्या जो सेटअप कसा बनतोय हे त्याच्यानंतर तुम्हाला कसं समजलं, हे तुम्ही थोडंसं कमेंटमध्ये सांगू शकता. आणि काही लोकांचे इतके विचित्र कमेंट असतात ना, की म्हणजे आपण म्हणू शकतो की नॉलेजच्या बाबतीत ते मायनसमध्ये आहे. 0 पण म्हणू शकत नाही, मायनसमध्ये आहे. त्यामुळे थोडंसं मार्केट शिकण्याकडे आवर्जून लक्ष द्या. थोडासा वेळ लागेल. थोडंसं तुम्हाला ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, थोड्याशा समजायला थोडंसं बोरिंग वाटू शकतं, कंटाळा येऊ शकतो. परंतु एकदा गोष्ट तुम्हाला समजली ना, तर ते शिकण्याची आवड तुमची निर्माण होणार आहे. ओके. त्यामुळे प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जर जॉइन करायचा असेल, तर आवर्जून जॉइन करा. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इकडे जर बघितलं या व्हिडिओवर जर क्लिक केलं आपण, तर इकडे अशा पद्धतीने काहीसा व्हिडिओ ओपन होतो. याच्या खाली जर गेलं तर आपल्याला इकडे पिन कमेंटमध्ये देखील लिंक आपल्याला बघायला मिळते. दिसते का तुम्हाला इकडे पिन कमेंट? ओके. इकडे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता. आणि इकडे आणखी जर एका ठिकाणी बघितलं तर इकडे डिस्क्रिप्शनमध्ये गेलं तर इकडे तुम्हाला बघायला मिळते प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. इकडे देखील तुम्हाला लिंक बघायला मिळते. तर मी हे का सांगत असतो की नवीन लोकांना नाही समजत पटकन. ओके, तर तुम्ही जुने असाल, तुम्हाला प्रायजेक्शन तुम्ही ऑलरेडी जॉईन केलेलं असेल, शिकत असाल तर थोडंसं स्किप करू शकता हा पार्ट. ओके, इकडे जर बघितलं तर इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला 18 लेसन बघायला मिळतील आणि व्हॅलिडिटी जर बघितली तर साधारण 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. ओके, इकडे जर बघितलं तर 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा व्हिडिओ पाहू शकता, कोर्स किती वेळा पाहू शकता. कोर्सचं जी लँग्वेज आहे ती मराठी आहे. आणि इकडे जर बघितलं तर हा सिलेबस आहे कोर्सचा. ओके, हे काय आहेत ते टॉपिक आहेत, सिलेबस आहेत. ओके, साधारण 18 सिलेबस आहे. आणि इकडे जर बघितलं तर इकडे आहे, तुम्हाला जर काही तुमचे क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर इकडे दिलेलं आहे कस्टमर सपोर्ट. यावरती क्लिक करून तुम्ही मेसेज किंवा DM करू शकता. ओके, उगाचच कमेंटमध्ये काय आहे की हे कळलं नाही, ते कळलं नाही. इकडे या पेजवरती तुम्हाला दिलेलं आहे. इकडे जाऊन तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काही क्वेश्चन आहेत किंवा डाऊट्स आहेत ते विचारू शकता. ओके, तर अशा पद्धतीने काही इकडे आपल्याला हे पेज बघायला मिळते. या लिंकवर इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. लिंक जर बघितली तर तुम्हाला इकडे बघायला मिळते. ही आहे त्याची लिंक. ओके, प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची. आणि ज्या मित्रांना न्यूज फॉलो करायचे आहेत, किरण कदम सरांचं चॅनल आहे पॉइंटेड चर्चा. आत्ता जर बघितलं तर दररोज सकाळी 7 वाजता सर न्यूज शेअर करत असतात त्यांच्या चॅनलवरती. तर आवर्जून बघा. ज्यांना न्यूज फॉलो करायचे त्या. ओके, साधारण 8-9 मिनिटाचा व्हिडिओ असतो. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल न्यूज, इंडियन न्यूज, ग्लोबल न्यूज, त्यासोबत जिओपॉलिटिकल न्यूज आणि ओव्हरऑल मार्केटच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. तर ज्याला इंटरेस्ट आहे ते जाऊन पॉइंटेड चर्चा हा चॅनल सर्च करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि सरांना कमेंट देखील करू शकता. ओके, तर येऊया निफ्टीच्या चार्टवरती. आता इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने जर बघितलं तर हा जो कालचा लो होता, हा निफ्टीने आज ब्रेक केलेला नाही आहे.
ओके. आणि कालची जी मोमेंटम होती बुलिश साईडला आल्यानंतर, ओके. आज जर बघितलं तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. कालच्या ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल तर आपण समजून घेतलं होतं की मार्केट जर बुलिश जाते आणि ही जी लेवल आहे 24,250 ही लेवल स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते वारंवार. ती लेवल ब्रेक करताना दिसत नाही. त्यामुळे बुलिश साईडला जर मार्केट ब्रेकआउट देत असेल तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप हायर साईड आहे. आणि काहीसा स्मूथ मुवमेंटम आपल्याला काहीसा निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, रिकव्हरी दाखवली 2 कॅन्डलमध्ये आणि त्याच्यानंतर मार्केटने डबल टॉप करून इकडनं सुंदर असा सेलिंगचा मोमेंटम दाखवला. ओके. आणि शेवटी प्रीमियम देखील खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल कारण की इंडेक्स देखील थोडासा हायर साईड होता. तर ह्या काही प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. बघा मी तुम्हाला लास्ट टाईम एक गोष्ट सांगितली होती चार्टवरती की ही जी लेवल आहे ही लेवल ते इथपर्यंत तर साधारण ह्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती 5 कॅन्डल आहेत आणि 5 कॅन्डल म्हणजे 25 मिनिटं. हे 25 मिनिटंच्या लेवलच्या वरती किंवा हे 25 मिनिटं कव्हर करण्यासाठी निफ्टीला 1, 2, 3 आणि 4 ट्रेडिंग सेशन लागले. हे देखील आपण काल समजून घेतलं होतं. आता लोकांना ही जी मोमेंटम आली ना, असं वाटलं की मार्केट आता खूप बुलिश झालं. परंतु या लेव्हलच्या खाली मार्केट आहे. आपण काल समजून घेतलं होतं की आजही मार्केटचं जे मार्केटचं स्टेअरिंग आहे, ते कोणाच्या हातामध्ये आहे? ते सेलरच्या हातामध्ये आहे. जोपर्यंत 24,250 ची लेव्हल व्यवस्थित पद्धतीने मार्केट गुड बुलिश प्राइस ॲक्शन करून ब्रेक करत नाही ना, तोपर्यंत स्ट्राँग बुलिश व्ह्यू बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके. त्यामुळे थोडंसं समजून घ्यायचं, की एखादा दिवस बुलिश झाला म्हणजे पूर्ण मार्केट बुलिश आहे असं नसतं. त्याच्या रिसेंटली मार्केटने कशा पद्धतीने मोमेंटम दाखवला हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि इथेच लोकं थोडंसं चार्ट रीडिंग करायला चुकतात. त्यामुळे वारंवार मी तुम्हाला सांगत असतो, की चार्ट रीडिंग, चार्ट रीडिंग, चार्ट रीडिंग. ओके. जितकं तुम्हाला चार्ट रीडिंग करता येईल तितकी तुम्ही चार्ट रीडिंग करत जावा. चार्ट रीडिंग म्हणजे ते चार्ट रीडिंग कसं करायला पाहिजे हे देखील प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. ओके. तर थोडंसं समजून घ्या आणि जितकं तुम्हाला व्यवस्थित बारीक-बारीक गोष्टीवरती तुम्हाला व्यवस्थित काम करता येईल, व्यवस्थित तुम्हाला समजून घेता येईल तितकं समजून घ्या. आणि काही तुम्हाला क्वेश्चन वाटलाच तर बिनधास्त विचारा. आता इकडे जर बघितलं तर ही ट्रेंड लाईन आपण समजून घेतली होती लास्ट टाईमला. आहे का तुमच्या लक्षात? कालच्या व्हिडिओमध्ये ते ट्रेंड लाईनला ब्रेक केलं होतं आणि खाली आलं होतं. आता टेक्निकल जर बघितलं तर 24,250 च्या आसपास क्लोजिंग आहे आणि ती एक राउंड लेवल पण होती. तर आत्ता जर बघितलं तर ही एक लेवल आपल्याला सपोर्ट लेवल बघायला मिळते, जेणेकरून मार्केटने या लेवलनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. त्याच्यानंतर मार्केट कन्सोलिडेशन करून खाली आलेलं आहे. म्हणजे ही जी लेवल आहे, ही लेवल अशी आहे की मार्केट इकडनं ट्रेंड लाईन करून खाली आलेलं आहे. इकडे जर मार्केट काहीसं जर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन केली निफ्टीने, तर निफ्टी इकडनं काहीसा बुलिश जाताना देखील दिसू शकतो. आणि जे आपण या लेवलवरती समजत होतो की मार्केट ब्रेकआउट देण्याची पॉसिबिलिटी कमी आहे आणि रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आहे बुलिश साईडला. परंतु या लेवलवरती सिनारिओ थोडासा चेंज आहे. तर काय चेंज आहे की या लेवलवरनं मार्केट मल्टिपल टाईम बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. दिसतोय का तुम्हाला? इकडनं जर बघितलं तर थोडंसं मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं. म्हणजे या लेवलवरती काय आहे की जरी मार्केटमध्ये इकडे सेलिंग होती, परंतु या लेवलवरती आल्यावर बाहेर लोकं थोडेसे इंटरेस्टेड होतात आहे मार्केटला वरती नेण्यामध्ये. परंतु आज ज्या पद्धतीने बुलिश मोमेंटम आला, मार्केटने जर आजचा इंट्राडे हाय ब्रेक केला असता या पोझिशनमध्ये आणि मार्केटने जर या लेवलवरती चांगली क्लोजिंग दिली असती बुलिश साईडला, जे की इकडे 158 पॉईंट आपल्याला निगेटिव्ह निफ्टी बघायला मिळतोय. तो जर काहीसा कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे काल ज्या लेवलवरती ओपनिंग होती, क्लोजिंग होती आणि त्याच लेवलवरती आज पण क्लोजिंग असते, तर मग ही प्राइस ॲक्शन काहीशी आपल्याला स्ट्रॉंग बुलिश बघायला मिळाली असती. तशा पद्धतीची प्राइस ॲक्शन आज आपल्याला बघायला मिळालेली नाही. मग ही ब्रेकआउट येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड झाली असती, वाढली असती. परंतु आता हे ब्रेकआउटसाठी परत एक मोमेंटम आपल्या इकडे मार्केटला द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मग इकडे बघावं लागेल की मार्केट या रेंजमधनं बाहेर पडतंय का नाही. ओके. म्हणजे खूप काही सिनारिओ इकडे आपल्याला बघायला मिळतात. इतकं जर सिनारिओ सांगत गेलो, तर तुमच्या डोक्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन तयार होईल. त्यामुळे आत्ता फक्त लेव्हल टू लेव्हलचा विचार करा. उद्या मार्केटमध्ये बुधवार आहे. उद्या काय लेव्हल बनू शकतं, ते प्राइस ॲक्शन काय बनू शकते याचा विचार करा. आता इकडे जर बघितलं तर या लेव्हलपासून जर थोडंसं व्यवस्थित समजून घेतलं, तर या लेव्हलवरती एक आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. तर तुम्हाला इकडे क्वेश्चन पडला असेल, की सर मग हे नाही का गेलेलं बाहेर? तर इकडनं 1, 2
3, 4 मल्टिपल लेवल्स आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतात. ही एक लेवल आहे जी की वरती जाऊन ब्रेकआउट फेलियर करूनच आलेली आहे. म्हणजे ही लेवल काही खूप मोठे काही स्ट्रॉंग बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळणार, ही देखील सेलिंगचीच लेवल आहे. आणि ह्या देखील ज्या लेवल आपण मार्क केल्या त्या देखील सेलिंगच्याच लेवल आहे. तर हा मग इकडनं जर लेवल ब्रेक ट्रेंड लाईनच्या वरती आहे, तर हा थोडी ना ए ग्रेड आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. आता हे ए ग्रेड ब्रिगेड काय आहे ते तुम्हाला प्रायजेक्शन सेटअप ट्रेंडचा कोर्स केल्यावरती समजेल, जे की आपण चॅनलमध्ये यूज करतो. तर थोडंसं जर बघितलं तर अशा पद्धतीची काहीशी प्रायजेक्शन बघायला मिळते. आणि स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती एक स्विंग बघायला मिळते. ओके, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स, या लेवलती छोटासा सपोर्ट, या लेवलती छोटा सपोर्ट, या लेवलती रेजिस्टन्स, म्हणजे 24,074 ही एक आपल्याला रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते, ज्या लेवलवरनं मार्केटने काहीसा बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे रिसेंटली. ओके, आणि सपोर्ट जर बघितला तर सपोर्ट काय बघायला मिळतोय, 24,018 या लेवलची सपोर्ट बघायला मिळते. तर काहीशी छोटीशी आपल्याला नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे आपल्याला बघायला मिळते. तर तिला आधी आपण मार्क करूया, म्हणजे तुम्हाला चार्टचं पार्टिशन होताना दिसेल. ओके, आता डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला काय सपोर्ट आहे, पहिला या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट बघायला मिळते, आणि त्यानंतर जर बघितलं तर काहीशी राऊंड लेवलवरती जर बघितलं आपण तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतो. म्हणजे या सपोर्टच्या लेवल आपल्या इकडे बघायला मिळतात. तर आता बुलिश साईडला जर रेजिस्टन्स लेवल काय आहे, 24,074 ही जर लेवल काही बुलिश प्रायजेक्शन करून जर निफ्टी ब्रेक करत असेल तर एक स्मॉल लेवल आहे पहिली. सेकंड लेवल जर बघितलं तर काहीशी मोठी लेवल आहे, आणि त्यानंतर काहीशी या स्विंगपर्यंत आहे. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात ते डाऊन साईडच्या आणि बुलिश साईडच्या. तर थोड्याशा लेवल एक्सप्लेन करतो, व्यवस्थित समजून घ्या. फक्त लेवल मार्क करणं झालं असं नसतं, की लेवल बनल्यात कशा, त्याच्यामागची कारणं काय, हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. ही ट्रेंड लाईन तुम्ही बघितलीच असेल. आता इकडे जर बघितलं तर ह्या लेवलवरती एक बुलिश मोमेंटम होता, मार्केट या लेवलवरती आले, काहीशी ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. ओपनिंगमध्ये जर मार्केट जर लेवल ब्रेक करत असेल बुलिश साईडची, तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि उद्याचा तर काहीचा दिवस आहे, थोडासा न्यूट्रलने विचार करा. कारण की काल जर बघितलं तर कालमध्ये आपण थोडंसं नेगेटिव्ह साईडचा जास्त विचार करत होतो, परंतु इकडे मार्केट थोडंसं न्यूट्रल राहू शकतं. तर 24,074 नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स, ही जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट राऊंड लेवल आहे 24,100, जे की खूप छोटी आणि जवळ आहे. त्यानंतर सेकंड लेवल जर बघितली तर 24,140, आणि थर्ड लेवल जर बघितलं 24,170. तर ओव्हरऑल 24,74 पासून जर विचार केला तर एक 100 पॉईंटची बुलिश मोमेंटम आपल्याला या रेजिस्टन्स लेवल ब्रेक करत करत मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. आणि याच्यामध्ये रिस्क फॅक्टर जर बघितला तर जो काल रिस्क फॅक्टर हायर साईड होता ना, रिस्क फॅक्टर तर असतोच, प्रत्येक व्ह्यूमध्ये असतो, प्रत्येक डायरेक्शनमध्ये असतो, परंतु कालचा जर व्हिडिओ कम्पेअर केला किंवा कालची प्रायजेक्शन कम्पेअर केली तर काहीसा कमी रिस्क फॅक्टर आपल्याला कम्पेअर टू कालचा, तर कमी रिस्क फॅक्टर बघायला मिळतो, म्हणजे रेग्युलर पद्धतीने काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि डाऊन साईडचा जर विचार केला तर ही लेवल आहे की ज्या लेवलने मार्केटला होल्ड करून ठेवले. कोणत्या लेवल आहे ती, 24,018ची लेवल. ओके, आता निगेटिव्ह मोमेंटम तर आहेच, परंतु या लेवलवरती जर काहीसा पुलबॅक अशा पद्धतीने आला, आणि ही लेवल किंवा ही जी लेवल आहे 24,100ची, ही जर लेवल ब्रेक करत नसणार तर तिकडे तुम्हाला क्वेश्चन पडू शकतो की सर इकडे तर आपण बघितले लेवल आहे, परंतु ही पण लेवल, पण ही लेवल वरती गेलं तर इकडे थोडं प्रायजेक्शन काय बनते ते बघणं गरजेचं आहे. तिकडे ट्रेड मॅनेजमेंट बघणं गरजेचं आहे, कारण की एक रेजिस्टन्स लेवल एक राऊंड लेवलवरती आहे. त्यामुळे या लेवलवरती जर मार्केट बुलिश प्रायजेक्शन न करता ओनली कन्सोलेशन करत बसलं, आणि या लेवलच्या आसपास जर एखादा बेरिश चॅनल क्रिएट केला, आणि बेरिश चॅनलचं जर ब्रेकडाऊन देत असेल तर तिकडनंच काहीसं सेलिंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग इकडं जर काय असं केलं तर या लेवलच्या आसपासवर, म्हणजे नो ट्रेडिंग झोनवरनंच जर लेवल ब्रेक होत असेल तर तिकडनंच काहीसं सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग 24,18 ही पण लेवल आपल्याला फर्स्ट सपोर्टची लेवल बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर 23,975 ही पण लेवल काहीशी सपोर्ट लेवल आहे. 23,923, सॉरी 23,929 आणि 23,873.
तर या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये आहे, कारण की या लेवलची सपोर्ट आहे, इकडे रेजिस्टन्स, या लेवलच्या आसपास जर गॅप अप ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं किंवा थोडंसं कन्फ्युजन बघायला मिळू शकतं. परंतु खाली येऊन जर काही इंट्राडेचा हाय किंवा रेंज जर ब्रेक होत असेल किंवा या लेवलची गॅप अप ओपन होऊन मार्केट जर काहीशा अशा पद्धतीने जर लेवल करत असेल तर एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. मग गॅप अप नंतर पुल बॅक घेऊन जर मार्केट ही लेवल ब्रेक करत नसेल तर मग ह्या लेवलच्या वरती देखील मार्केट जाताना दिसू शकते, याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर तो सपोर्ट लेवलवरती होतो. हा जो सिनेरो आहे ना डाऊन साईडचा, गॅप डाऊनमध्ये हा सिनेरो खराब होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. त्यामुळे गॅप डाऊन ओपन झाल्यावरती या लेवलपासून मार्केट ऑलरेडी डाऊन साईडला आहे. इंडेक्स जर बघितलं तर 13च्या आसपास आहे, 14च्या आसपास आहे. मार्केटने आज 160 पॉईंटचा मोमेंटम दिलेला आहे निगेटिव्ह साईडला, आणि त्याच्यामध्ये जर मार्केट गॅप डाऊन ओपन असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा पुलबॅक किंवा ओपनिंगमध्ये काहीशी बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. हां, ती थोडीशी छोटी असू शकते, कारण की या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. परंतु इकडनं आल्यानंतर मग त्याच्यानंतर काय प्राइस ॲक्शन बनते ते पाहणं थोडं गरजेचं आहे. जर बुलिश मोमेंटम कंटिन्युएशन नाही केलं आणि त्याच्यानंतर काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन झाली तर मार्केट डाऊन साईडला देखील लो ब्रेक करून किंवा ट्रेंड लाईन ब्रेक करून खाली पडताना दिसू शकतं. तर हे काही सिनेरो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने निफ्टीमध्ये बघायला मिळत आहेत. आता हे सगळं इतकं जीव तोडून मी तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओ शिकवतोय खरं, परंतु जर तुमच्याकडे याचं नॉलेजच नसेल तर ह्या गोष्टी तुम्हाला समजायला अवघड जाणार आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ बघताना वाटेल की काय ह्या बोरिंग गोष्टी आहेत, हे काय टेक्निकल गोष्टी आहेत. ओके, काही छोटे-छोटे वर्ड्स असतील तुम्हाला ते समजणार आहे. बेसिकली आपण जे सोपे शब्द आहेत तेच मी वापरण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे वारंवार सांगण्याचा हेच प्रयत्न असतो की मार्केटमध्ये काम करण्या अगोदर किंवा मार्केटमध्ये तुम्ही येताय तर त्याच्या अगोदर मार्केटचं प्रॉपर नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण की काय होतं की असं म्हणजे खूप चांगल्या हुद्द्यावरती जी लोकं आहेत, म्हणजे जे चांगलं प्रोफेशन आहे त्यांचं, त्याच्यावरती काम करतात आहे. काय होतं की सोशल मीडियाच्या नादामध्ये आहे ना गोष्टी कडे आपण अट्रॅक्ट होतो, परंतु त्याची रिॲलिटी आपण तेवढी चेक करत नाही. आणि काय होतं की मग रिॲलिटी न चेक करता आपल्याला वाटतं की ही गोष्ट इतके सगळे लोकं करतात आहे, तर मग मी का नाही? परंतु काय होतं की कोण कशा पद्धतीने करतंय याचं सोशल मीडियावरून तुम्हाला समजत नाही. ओके. मग थोडंसं वेळ घ्या. तुम्हाला ज्या व्यक्ती शिकायचे त्याचा थोडासा वेळ घ्या, समजून घ्या गोष्टी. ओके. तो काही ॲनालिस्ट व्हिडिओ बनवत असेल किंवा काय त्याचं लेक्चर असेल, तुम्ही ते अटेंड केले असतील, त्याच्यातनं काही गोष्टी समजून घ्या. परंतु काहीही करण्या अगोदर त्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये कधी का होईना एक व्यवस्थित प्राइस ॲक्शन बनली होती. गॅप डाऊननी त्याची पण वाट लावून टाकली. खाली आला, परंतु तिकडनं तो एक बेअरिश फ्लॅग ऑन पोल झाला. परंतु इतकीशी काही व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघायला मिळाली नाहीये आफ्टर गॅप डाऊन. परंतु या लेवलवरती असताना मार्केटमध्ये थोडीशी प्राइस ॲक्शन थोडीशी सुटसुटीत होती. तर सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाईम फ्रेमवरती थोडंसं मला बघू दे. हे नाही, थोडंसं ही जी रेंज आहे ना 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं, तर ही जी रेंज आहे ना, त्या रेंजमध्येच थोडासा गुंतलेला दिसते कन्सोलिडेशनमध्ये. ओके. परंतु आता ही रेंज खूप मोठी आहे आणि आपण जर एका दिवसाचा विचार केला, तर त्या एका दिवसाच्या ह्याच्यामध्ये मोमेंटम दाखवतोय हा. परंतु ते मोमेंटम कशा पद्धतीने येतोय किंवा त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन काय बनते हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. आत्ता जर बघितलं तर आजचा दिवस थोडासा घाणेरडाच होता बँक निफ्टीचा. आता टेक्निकल जर बघितलं तर इकडे देखील एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय, जो की राउंड लेवलवरनं आहे 57,300चा आणि इकडे कन्सोलिडेशन होतं. सपोर्ट नंतर जर रेजिस्टन्स बघितलं तर या लेवलवरून एक बाईंग आली होती लास्ट टाईम. तर थोडीशी आपण आणखी ही जी कॅन्डल आहे त्याच्या हायर साईडला घेतलेली आहे आणि या लेवलला मार्क करूया. तर काय इकडे आपल्याला नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते 57,446, सॉरी 57,546 रेजिस्टन्स लेवल. सपोर्ट जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 57,300. ही काहीशी नो ट्रेडिंग झोन रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते, जिकडे मार्केटमध्ये कन्सोलिडेशन झालेलं आहे.
आता ही जर लेवल ब्रेक होत असेल काही प्राइस ॲक्शन किंवा राउंडिंग बॉटम तयार करून काही कन्सोलिडेशन करून एखादी लेवल ब्रेक करणं म्हणजे त्याच्यामागं प्राइस ॲक्शन काय करते ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. फक्त लेवल ब्रेक होते म्हणजे काही मार्केट ओपन झालं ना अशी लेवल एक मोठी 200 पॉईंटची कॅन्डल तयार केली आणि झाली लेवल ब्रेक, असं जर तुमच्या डोक्यात काय विचार करत असाल ना तर तिथे आधी फुली मारा. कारण की लेवल ब्रेक कशी होती हे पाहणं गरजेचं आहे. लेवल ब्रेक किती मोठ्या कॅन्डलने होती, किती छोट्या कॅन्डलने होती, लेवल ब्रेक होण्याअगोदर मार्केटने कशा पद्धतीने कन्सोलिडेशन केले, कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन केलं हे पाहणं गरजेचं आहे. आता काय लेवल कशा ब्रेक होतात हे देखील बेसिक गोष्टी लोकांना माहिती नसतं. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते राउंडिंग लेवल आहे. तिकडनं जर लेवल ब्रेक केलं तर या स्विंगपर्यंत म्हणजे 57,668 ही एक लेवल बघायला मिळते. इकडे ट्रेड मॅनेजमेंटकडे फोकस करणं गरजेचं आहे. सेकंड लेवल जर बघितलं तर 57,779 आणि थर्ड लेवल 57,854 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट आहे 57,300चा आणि हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतरही खूप काही असं सुटसुटीत लेवल बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर टेक्निकली इकडे एक लेवल आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं तर थोडंसं आहे सुटसुटीतपणा. ओके. ऑलरेडी निगेटिव्ह आहे. 1% निगेटिव्ह आहे. 1%पेक्षाही जास्त जवळ-जवळ 700 पॉईंट. त्यामुळे डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर इकडे रिकव्हरी येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. डायरेक्ट गॅप डाऊन ओपन असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला फेवर करत नाही किंवा फेवरेबल नाही. ओके. आणि कन्सोलिडेशन करून काहीशी प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग या लेवलचा आपण इकडे विचार करू शकतो. या सपोर्ट लेवलचा 57,089 त्याच्यानंतर 56,886 आणि 56,633 तर या काही डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळतात. बुलिश साईडला लेवल 57,668, 57,779, 57,854. कम्पेअर जर केलं आपण सेलिंग आणि बुलिश साईड तर बुलिश साईडला रेजिस्टन्स खूप हेवी आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मार्केटने या लेवलनं मोमेंटम दाखवला आहे, मार्केट बऱ्यापैकी मोमेंटम करून वरच्या साईडला गेलेलं आहे. त्यामुळे इकडे ही ट्रेंड लाईन आहे. मार्केट जर ब्रेकआउट केला तर या लेवल ब्रेक करत करत मार्केट इथपर्यंत जर गेलं तरी काही मोठं आश्चर्य वाटायला नको 58,200 पर्यंत. परंतु काय आहे की याची बँक निफ्टीची एक्सपायरी आहे ना मंथली झाल्यापासून इथं व्हॉल्यूम खूप कमी झाला आहे आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे थोडीशी प्राइस ॲक्शन आपल्याला थोडीशी डालाडोल बघायला मिळते. तर ते थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग इकडे कन्सोलिडेशन आणि थोडंसं प्राइस ॲक्शन कन्फ्युजन करणारे आहे. गॅप डाऊन जर ओपन या लेवलचे ओपन होत असेल काहीसा गॅप डाऊन या लेवलवरती तर एखादा बुलिश मोमेंटम ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. मग जी काही गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो देखील प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. त्याचा देखील विचार करू शकता. जाऊया आपण सेन्सेक्समध्ये. एकदा सेन्सेक्स बघू द्या. एक्सपायरी कधी आहे 14, 15, 16 ओके. सेन्सेक्समध्ये पण या लेवलच्या खाली बऱ्यापैकी कन्सोलिडेशन आणि थोडासा स्लोच दिवस आपल्याला म्हणायला लागेल. लेवल सगळ्या रिमूव्ह करूया. या लेवलवरती सेन्सेक्समध्ये मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला तर थोडीशी लेवल आपण ॲडजस्ट करू या लेवलवरती. इकडे पण काहीसं निफ्टीप्रमाणेच इकडे आपल्याला या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके. आणि स्विंग जर बघितलं तर स्विंग आपल्याला या लेवलवरती बघायला मिळते. म्हणजे ही लेवल थोडीशी स्विंग आपल्याला बघायला मिळते. तिला पण आपण मार्क करूया. डाऊन साईडला जर बघायला गेलं तर ही एक लेवल आहे जी की सपोर्ट दाखवते. सेकंड लेवल तर ही लेवल इंट्राडेसाठी थोडीशी मोठी होईल. परंतु इकडे जर बघितलं तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके. सॉरी सेन्सेक्समध्ये. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला या लेवलवरती राऊंड लेवलवरती स्विंग इकडे आपल्याला बघायला मिळते हा. त्याच्यानंतर जर पाहिलं तर या लेवलवरती एक स्विंग आहे आणि त्याच्यानंतर गॅप फिलिंगची लेवल आहे. तर ही लेवल थोडीशी अडचण करू शकते आपल्याला बुलिश साईडला. पण थोडंसं समजून घ्या तिकडे. प्राइस ॲक्शन समजून घ्या.
नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर 77,159 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 76,960च्या आसपास. म्हणजे साधारण 200-220 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळते. इकडे जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून मार्केट जर गेलं तर मार्केट लास्ट टाईममध्ये या लेवलवरून वरती गेलेलं आहे. म्हणजे या लेवलच्या आधी एक आपल्याला बाईंग बघायला मिळालेली आहे. तर मग इकडनं बाईंग आपल्याला बघायला मिळेल तर मग काही लेवल आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतात. 77,336, 77,430 आणि 77,540 या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर विचार केला तर काहीसा टप्पा खाऊन लेवल जर ब्रेक होता सपोर्टची तर 76,829, 76,616 आणि 76,458 त्याच्यानंतर 76,300. ओके, तर या 2 लेवलनंतर थोडंसं ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष असणं गरजेचं आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी हायर आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल एखाद्या सपोर्टवरनं बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. ओके, तर उद्याच्यासाठी होता बुधवारच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या संपूर्ण लेवल. आय होप तुम्हाला व्हिडिओ हा सुटसुटीत व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजण्यासारखा वाटला असेल आणि या व्हिडिओमधून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर आवर्जून कमेंटमध्ये नक्की सांगा. टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.